देशात होत असलेला हा सगळा वाद मागे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत। 18 डिसेंबरपर्यंत ते हा दौरा पूर्ण करणार आहेत। आफ्रिका आणि पश्चिम आशियातील या दौऱ्याचं नेमकं महत्त्व काय? संरक्षण, मुक्त व्यापार करार आणि रणनीतीच्या दृष्टीने भारतासाठी आणि या देशांसाठी देखील हा दौरा किती महत्त्वाचा आहे, पाहूया एक रिपोर्ट। सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉर्डन या आफ्रिकन देशात पोहोचले। जॉर्डनच्या विमानतळावर त्यांचं स्वागत पंतप्रधान जफर हसन यांनी केलं। विमानतळावर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं। त्यांचं शानदार स्वागत करण्यात आलं। तर जॉर्डनच्या अमान हॉटेलमध्ये त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांची भेट घेतली। तिथंही भारतीय परंपरांनुसार पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं। 18 डिसेंबरपर्यंत पंतप्रधान इथिओपिया आणि ओमान या दोन्ही देशांमध्येही जाणार आहेत। दौऱ्याची सुरुवात त्यांनी जॉर्डन पासून केली आहे, कारण जॉर्डन आणि भारतातील राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त जॉर्डन सोहळा आयोजित करण्यात आलाय, त्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी जॉर्डनचे राजे शाह अब्दुल्ला दुसरे बिन अल हुसेन यांना भेटणार आहेत। या भेटीदरम्यान सहकार्य, ऊर्जा, सुरक्षा, व्यापार आणि प्रादेशिक संबंधांवर चर्चा अपेक्षित आहे। भारत आणि जॉर्डनमध्ये व्यापार $2.8 अब्ज वर गेलेला आहे। त्यातील वृद्धीवरही या भेटीत चर्चा अपेक्षित आहे। जॉर्डनमध्ये 17,000 भारतीय राहतात। कापड उद्योग आणि सेवा क्षेत्रात हे भारतीय सक्रिय आहेत। व्यापार आणि गुंतवणुकीबाबतही दोन्ही देशांतील संबंधांना नवा वेग येणं अपेक्षित आहे। पश्चिम आशियामधील अस्थिर वातावरणात स्थिर जॉर्डन भारतासाठी एक संतुलित भागीदार ठरू शकतो। मात्र जॉर्डन हा आखातातील एकमेव देश असा आहे जिथं तेल नाही। असं असलं तरी जॉर्डनमध्ये फॉस्फेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आहेत। जॉर्डनच्या अर्थव्यवस्थेसाठी ते महत्त्वाचे मानले जातात। जॉर्डनचे राजे शाह अब्दुल्ला दुसरे बिन अल हुसेन हे मोहम्मद पैगंबरांच्या जवळच्या वंशजांपैकी एक मानले जातात। ते हाशिमी राजवंशाचे असून त्यांच्या वंशानं मक्कावर 700 वर्ष वर्चस्व गाजवलं। दुसरीकडे IMAC कॉरिडॉरवरही या भेटीत चर्चा अपेक्षित आहे। हा कॉरिडॉर चीनच्या BRI या कॉरिडॉरला पर्याय मानला जातो। यात भारत, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरब, जॉर्डन, इस्रायल, ग्रीस, इटली, फ्रान्स, अमेरिका, युरोपीय युनियन आणि जर्मनी अशा देशांचा समावेश आहे। युरोप आणि पश्चिम आशिया तसंच भारतादरम्यान व्यापार वाढवण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे। याद्वारे युरोप, पश्चिम आशिया आणि भारत सागरी आणि रेल्वे मार्गाने जोडले जातील। त्यामुळे भारतीय माल वेगानं युरोपमध्ये पोहोचू शकतो। या मार्गातील सौदी अरेबियातील 1200 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार आहे। जॉर्डन ते इस्रायलपर्यंतचा रेल्वे मार्ग बाकी आहे। पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे या मार्गाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा आहे। जॉर्डनमधला दौरा आटोपून पंतप्रधान इथिओपियामध्ये जाणार आहेत। इथिओपिया हा आफ्रिका आणि ग्लोबल साऊथमध्ये भारताचा एक महत्त्वाचा साथीदार मानला जातो। पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इथिओपिया दौरा आहे। इथिओपिया आफ्रिकेतील एक उगवती अर्थव्यवस्था म्हणून पाहिली जाते। भारत तिथल्या गुंतवणूकदारांपैकी एक महत्त्वाचा देश आहे। 650हून अधिक भारतीय कंपन्यांची तिथं गुंतवणूक आहे। कृषी, कापड उद्योग, उत्पादन, इंजिनिअरिंगमध्ये $5 अब्ज अधिक गुंतवणूक आहे। दोन्ही देशांमध्ये शिक्षण, कौशल्य विकास, प्रशिक्षण या क्षेत्रांत सहकार्य आहे। इथिओपियामध्ये भारताची स्थिती मजबूत करण्याची संधी आहे। पंतप्रधान मोदी आणि इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद यांची भेट होणार आहे। यात व्यापार, गुंतवणूक, विकास भागीदारी यावर चर्चा अपेक्षित आहे। भारत इथिओपियाचा दुसरा मोठा व्यापारी भागीदार आहे। दोन्ही देशांमध्ये 2023-24 मध्ये $57 कोटी व्यापार झाला। भारत आता इथिओपियामध्ये IT, खाण, कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यास उत्सुक आहे। तर या दौऱ्याचा शेवटचा टप्पा हा ओमानमध्ये असणार आहे। ओमान हा आखातातील पूर्वीपासूनचा भारताचा महत्त्वाचा मित्र राहिलाय। मुक्त व्यापार करार आणि CEPA यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। यामुळे दोन्ही देशातील व्यापार, गुंतवणुकीला चालना मिळेल। संरक्षण, ऊर्जा, हायड्रोकार्बन, तंत्रज्ञान आणि खाद्य सुरक्षा क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढ अपेक्षित आहे। ओमान GCC देशांमधील भारताचा सर्वात जुना आणि विश्वसनीय मित्र आहे। UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी ओमाननं पाठिंबा दर्शवलाय। भारत ओमानमध्ये अल नजाह, ईस्टर्न ब्रिज आणि नसीम अल बहर असे संयुक्त युद्धाभ्यास होत असतात। 2023-24 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांचा व्यापार $8.947 अब्ज वर गेला होता। भारत ओमानकडून कच्चं तेल, LNG, उर्वरक आणि रसायनं आयात करतो, तर मशीन्स, औषधं आणि धान्य निर्यात करतो। ओमानमध्ये 6,000हून अधिक उद्योगांमध्ये भारत आणि ओमान यांची संयुक्त गुंतवणूक आहे। ओमानमध्ये सुमारे 6 लाखांहून अधिक भारतीय राहतात। होर्मुझ खाडीजवळील ओमानची स्थिती भारतासाठी लाभदायक आहे। तसंच IMAC कॉरिडॉरमध्येही ओमान भारताचा साथीदार आहे। एकूणच या तिन्ही देशांचा दौरा व्यापार, राजनैतिक आणि रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। पश्चिम आशियात भारताची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे।
ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.